ही म्हातारी आपली घाबरली. दुसरी अशी ते म्हणजे तिला चांगली चांगली दिसायची, मला वाकून बघते म्हणून. तिला दिसत पण होती ते भांडे पडत होते तेव्हा. हा, वाकून बघते आणि तिचं घाबरल्याबरोबर तिची ती दातकळी बसत आली. कोण नाही कोण वाडीत जायत ना अशी बसाविसा. त्यांना कुठं दगडीवर बसलेली दिसायची, कुठच्या दरवाजाचे पायंडे दिसायची. म्हणजे असं रात्रीच की दिवसा रात्रीचं. दिवसा कोण नसल जेव्हा सामसूम घटारावर पोरा रडतायचा आवाज आला. जोर हा, जोर जोरात पोरा रडतायत. बाकी म्हणजे असं आजूबाजूला बाकी कोणालाच नाही, पप्पा ऐकायचं. हा. तर मी आपण पोरा का रडतात म्हणून दरवाजा उघडला आणि बाहेर गेलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. याचं नाव आहे भूतांची जत्रा. तर आज माझ्यासोबत आहे माझी मम्मी. तर मम्मी बोल, तुला कसं वाटतंय म्हणजे आज माझ्यासोबत तू हे करते, स्टोरी सांगतेस मला आणि मग तुला आवडतंय का? छान वाटतंय, बरं वाटतंय. मला सांग तुझ्यासोबत, म्हणजे तू सांगणार होतेस ना गावची स्टोरी एक मला. सांगते. माझी गावाला काकू होती. हा. ती आता वारून तिला हे 3रं वर्ष चालू आहे. पण ती जेव्हा वारली 12 दिवस झाले तेव्हा ती अशी म्हणजे लेकाला हाक मारायला लागली. म्हणजे त्या 12 दिवसातच? हा, 12 दिवसानंतर. काय पोरं मुंबईवरून गेली होती, त्यांची नातवंड वगैरे कार्यासाठी. तर तिला कशी सवय होती अशी कोणाच्या घरात पण अशी वाकून बघायची. म्हणजे जिवंत होते तेव्हा. आणि तशीच ती मेल्यानंतर पण वाकून बघायला लागली. म्हणजे खूप जणांना, भरपूर जणांना. आणखी ती पोरं वटीवर झोपलेली असायची आणि ते गावाला कसं रेलिंग असतात ना, रेजे म्हणजे खिडक्या असतात मोठ्या अशा लाकडांच्या. तर त्याच्यातून ती अशी हात घालायला लागली. तर एका पोरग्यानं पहिल्यांदा बघितलं, कारण सगळी पोरं लाईनीने झोपली असायची कार्यासाठी गेली. तर तो दुसऱ्याला उठवतोय, अरे दादा उठ उठ, बाहेर बघ कोणतरी हात घालताय आणि वाकून बघताय. त्यानं असं म्हणजे सगळ्यांना ती पोरं उठवीत गेली. तसर ती तिथेच हात काढून वाकून बघते, हात काढतात. सगळी पोरं जागी झाल्याबरोबर ती तिथून नाहीशी झाली. सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं, नाहीशी झाली. परत ही पोरं, कारण पोरं ती घाबरलेली ना, म्हणून पोरं परत तांबून घेऊन परत झोपली डोक्यापर्यंत. परत त्यांचं ती शेवटी घाबरली, ते उठून परत बघितलं. परत दुसऱ्या पोरग्यानं बघितलं, म्हटलं तेव्हा मग हाताने त्या पोरग्याला उठवतोय, दादा दादा खरोखर दादा म्हणते ही आमची काकूच आहे, तशी दिसते, वाकून पण बघते आणि हात पण रेज्यातून घालते. मग सकाळी पोरं असं उठल्यावर सगळ्यांनी सांगतायत, अरे काकू चाललेली हात घालत होती, तशीच होती. तर ती पोरं काय म्हणते, चल तू काय हवं तर सांगशील. म्हणून एक दिवशी ते झालं. एक दिवस तिचा पोरगा झोपला. आणि म्हणजे पोरगा हा असा म्हणजे दुपारचा झोपलेला. तिथे दुपारी पण आधीने अशी हलवते, बारकू बारकू उठ उठ उठ, गुरा सोडदा. पण त्याला तो चांगला असताना चांगल्या माणसाने उठवला ना, तो मारायचा. म्हणजे झोपात मारायचा. ते दिवशी तो तिला काय म्हणतोय, ए म्हातारे गप्प बस, मला माहिती आहे माझा टाइम. आणि तो उठतो, तो बघतो कुठं कोण नाही. तो बायको सांगायला लागला, अगं असं असं झालं, म्हातारे मला उठवलं. तरी पण यांच्या असं म्हणजे एवढं वाटत नाही ना. नंतर 2-4 दिवसांत घाबरला असेल ना तेव्हा तो घाबरला, म्हणून तर त्याने बायकोच सांगितलं ना. मग ती पण घाबरायला लागली. मुंबईवरून पोरं गेली तर थोड्या दिवसांना आली सगळी मुंबईला गेली. तर ही काय नंतर कुठं खोपीत बसली दिसायची, अशी केस सोडून खोपीत बसली दिसायची. कोणाच नाही कोण जाताय का असं रस्त्याने वाकून बघायची. म्हणजे घरातून की बाहेर अशी म्हणजे लाकडाची खूप असते गावाला. मग ही तिची सून काय घाबरा, तिला पण दिसली. मग तिची सून काय, ती पण घाबरायला लागली, लाकडा कशी आणायची म्हणून ती मग खोवाला घेऊन जाऊन आणे. अशी पुढच्या दरवाज्यात दिसायची बसलेली, पाठीमागच्या दरवाज्यात दिसायची, कधी कधी वाड्यात दिसायची. असं म्हणजे तिनं ना वर्षभर हे चालवलानच. दिसायची सगळ्यांना, वाडीत त्यांना पण दिसायची, कुठं दगडीवर बसलेली, कुठं पुढे चालते, कोणाच्या तिला कारण वाकून बघायची सवय. अशी म्हणता एक दिवशी खाली वाडीत पूजा होती. तर ही लोक सगळी पूजेला गेली आणि तिचीच जाव
म्हणजे माझी दुसरीच काकू ती म्हातारी ना, ती घरात राहिली, ती नाही गेली. आणि ही पूजेला गेल्यानंतर 8-8:30च्या मन्यान दारा खडखड 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 हलवायला लागली. म्हणजे ती घरात एकटं होती म्हातारी. म्हातारी ती दुसरी एकटी जाऊ तिची का दणदण दणदण हलवायला लागली दरवाजे, भांडी. ही म्हातारी एकटी घाबरली. दुसरी अशी ते म्हणजे तिला चांगली चांगली दिसायची, मला वाकून बघते म्हणून. तिला दिसत पण होती ते भांडे पडत होते. हा, वाकून बघते आणि तिचं घाबरल्याबरोबर तिची ती दातकळी बसत आली. बसायला मग काय बोलणारी, राहिली राहिली तिकडनं माझा भाव आला. तर तिला असं वाटलं त्या भावाला की इकडं कोणतरी माणूस जात आहे. मग गेली तीच, पण ह्याच्या देणी मनी नाही की काय तीच असेल म्हणून. त्याला वाटलं की सून असेल म्हणून. नंतर थोड्या टायमान ती सगळी पूजेची माणसं आली तेव्हा बघतात ती अशी गार पडलेली म्हातारी दुसरी. मग त्याने विचारून काय झालं, तर म्हणते असं असं दरवाजे हलत होते, भांडी पडत होती आणि मला वाकून बघित होतं कोणतरी. नंतर माझा भाऊ ते तिची भाऊदे गेली ना, त्या लेकाची बायको, त्याला म्हणतोय अगं तू होतस कुठे, मी तू मग अशी गेल असं हाक नाही का दिलंस. तर ती म्हणते अहो नाही, आम्ही तर पूजेकडेच होतो. म्हणजे तीच गेली, ती म्हातारी गेली भूत. हा, नंतर झालं ते तिथेच राहिलं. थोड्या दिवसांत कोण नाही कोण वाडीत जायत ना अशी बसाविसा, त्यांना कुठं दगडीवर बसली दिसायची, कुठच्या दरवाजाचे पायंडे दिसायची. रात्रीच दिवसा कोण नसल जेव्हा सामसूम, कारण दुपारची लोक गावाला झोपतात तेव्हा दिसायची. लाकडाची खोपी त्यांनी ती वेगळं जेवण करून खायची, तिथे दिसायची त्यांच्या चुलीजवळ. वेगळं जेवण करून म्हणजे ती सुनाजवळ खायत नव्हती ना, जिवंत होती तेव्हा वेगळी करायची पडवीला. तिथे बसली दिसायची. असं करता करता तिनं वर्ष घालवलं. वर्षभर ती येतच होती. तिचे कसले आत्मे राहिले होते काय कोणाला माहिती नाही. पोरं म्हणतात. मग ती पोरं मुंबईवले अजूनपर्यंत वटीवर झोपत नव्हती. का, त्यांना भीती वाटायची. हात घालायची ना आणि वाकून बघायची खिडकीमधून. ती आता गेल्या वर्षीपासून, आता हे 3रं वर्ष चालू आहे तिला, तेव्हापासून ती पोरं आरामात जरा झोपतात. नाही तर तोपर्यंत ते आरामात, तरी पण त्यांना असा भास होतो, डोळ्यावरून पांघरून जाऊन झोपतात की कोणतरी हात घालेल. ते आता मग तिथे वर्ष झाल्यानंतर तिचे आत्म थंड झाले, तेव्हा ती जरा म्हणजे येते अजून पण अशी आता दिसत नाही कोणाला. फक्त त्याच्या लेकाला काय सांगते, आल्यावर स्वप्न येतणार अशी दिसते लेकाला, उठवते आणि अजून उठवते पण. असे बुरा ढोरा सोडाय म्हणजे लेखाबरोबरच आहे ते. आणि काय होतं, अशी म्हणजे पहिली सगळ्यांना दिसायची दगडीवर बसली, दरवाजात बसली, अशी आता दिसत नाही. आता ती जरा थोडं कमी झालं, आता थोडं कमी झालं. येते तरी पण येते, पण असं म्हणजे तिने अजून आजूबाजूवाल्याशी त्रास नाही देणार. दिसायची बाजूवाल्यांनी, आजूबाजूवाल्यांना पण दिसायची. कोपीत बसली दिसायची, दरवाजात बसली दिसायची, पण त्रास म्हणजे असं त्यांना बाधेकरा नाही केलाय. घरच्यांना जास्त दिसायची, घरातल्यांना जास्त दिसायची, कारण तिचा घरात वावरच जास्त होता ना तिचा. त्यांनाच दिसायचं. वर्षभर तेच चालू होतं. वर्षभर तेच चालू वर्षभर म्हणजे तिच्या घरचे तर खूप घाबरलेच ना, त्यांनी काय केलं ना असं, म्हणजे आत्मा शांती विनती लागायला. मग ते वर्षानंतर त्यांनी ते सगळं केलं ना. वर्षानंतर वर्ष सरात जेव्हा केलं ना, तेव्हा ते सगळं शांती विनती सगळं केली. त्यानंतर पण तरी अजून ती ते म्हणजे शांती केल्यानंतर ती आता ती म्हणजे अजून ती लेकरात खेळते ना. काय काय लोक कशी येत नाहीत, काय काय लोक राहतात आपल्या मुलांबरोबर. म्हणजे आता तो पण लेख पण सांगत होता, आता माही जरा कमी, म्हणजे अशी दिवसात नाही एकदा दोनदा तरी उठवायची, हाक मारायची मोठ्यान बारकू करून. आता हात गावी गेलो ते बारको मामा बोलले ते त्यांचीच मम्मी बोलतात ना. बापाच्या तेवढी नाही. मग त्या व्यतिरिक्त अजून कुठली वेगळी स्टोरी आहे तुझ्याकडे, म्हणजे आहे आपल्या ह्या गटाबावरची, एरियातलीच? हा, आपल्या ह्या पाठीमागच्या गटाबावरची. तेव्हा आमची खोली आहे ना, एकदम लहान होती. आपली खोली लहान, आणि तेव्हा पाणी बिणी सारखं भरायचं, आणि आप्पा पोटच होता. मला रात्रंदिवस झोप नसायची, बाहेर गरमी व्हायची, ते बाहेर फिरायचं. बाहेर फिरता फिरता ना
इथे हे पाठीमाग अशी झोत पकडून उभा राहायचा एक माणूस. झोत म्हणजे काकडा. काकडा म्हणजे झोत असते अशी, म्हणजे राखेल ओतून त्याच्यावर हे करतात ना, हा हा अशी झोप पेटवून तो सामने उभा राहायचा एक माणूस. रोज मला दिसायचा 1-2 वाजता. 1 वाजेपर्यंत मी बाहेर फिरायचे मला दिसायचं. पण मी भीती नाही वाटायची. मला भीती नाही वाटायची. हा. मला गरम व्हायचं ना, मी बाहेर फिरायचे. आणि असं फिरता फिरता रोज दिसायचा मला काकडा. कधी कधी तो हगाय बसलेला दिसायचा. असं म्हणतं असतील कोणतरी. तर माझे काय देणे-मेणे नाही. मी म्हातारी इथे यायची आजी. तरी पण काय वाटायचं नाही. आणि असं करून रोज म्हणजे रोज 10-1 दिवस दिसला. मग ते म्हाताऱ्याला मी सांगायचं ना, आई इथे ना रोज कोणतरी काकडा पेटवून असतं झोत मोठी आणि त्या दगडावर कोणतरी बसलेलं असतं. तर मला काय वाटायचं हे मैदानातली लोक यायची ना, तेव्हा संडास नव्हते ते. ते असायचे बसली असं मला लागायचं. पण रोज एकाच दगडीवर हा तिथे एक झाड होतं त्याच्या खालीच. पण मग एक दिवशी काय केलं मी, हे म्हाताऱ्याने तिच्या पप्पांना सांगितलं, गुरुवानू ही आहे ना रोज ही बाहेर 1 वाजता 12:30-1 वाजता बाहेर फिरते. तर तिला रोज दिसतो तिथे. हा तर ती लोक म्हणली समन असेल. काय असेल? समन. समन हम्म. म्हणजे ते एक असतो. तर हे मला बरोबर आहे तू बाहेर कशा फिरतस, तर मी म्हटलं नाही, तू कोणतरी हागायली माणसं दिसत असतील मला. तरी पण असं करता करता ती म्हातारी गप राहिल्या तेवढ्यावरच. परत मी आलो. एक दिवशी काय आलं, ह्या जलामला. हा आणि असं म्हणजे आम्ही खाट होती तेव्हा जर बसलो आणि 12-1च्या सुमारास गटारावर पोरा रडतायचा आवाज आला. जोर जोरात. हा जोर जोरात पोरा रडताय. बाकी म्हणजे असं बाकी कोणालाच नाही, पप्पा ऐकायचं. हा तर मी आपलं म्हणतोय पोरा का रडतात म्हणून दरवाजा उघडला आणि बाहेर गेलो. तेव्हा एक करून नव्हते, एअरपोर्ट बांधलेला नव्हता, एअरपोर्ट बांधलेलं नव्हतं ते. खुल्लं होतं तेव्हा सगळं. बाहेर तर कोण नाही काय. घरात आलो, परत रडायला सुरुवात झाली. आता काय करून म्हणते हे ना उठव काय, म्हटलं नको बाय सकाळी माणूस कामावर जायचा. हा नका ओढा ना. परत बाहेर गेलो की रडायचा आवाज बंद. हा घरात आलो ह्या कोयले पुसा. जे आवाज यायचा लहान मुलांचे 4-5 पोरं रडतात असे. आणि नंतर मी पण घाबरलो तिसऱ्या याला. मला झोप नाही, मी आता त्याला घेऊन गप बसल्या उठव बस. जेव्हा उजाडलं मी त्यांना नाही बोललो, त्यांचा डब्बा बिबा करून दिला. आणि परत जाऊन म्हाताऱ्याला सांगला, आजी रात्री तिकडे पोरं भरपूर रडत होती. हा आजी म्हणते अगं मेलच तुला सांगितलेलं आहे. एवढ्या वेळ हे आता पहिले हा म्हणजे आता हे सगळं झालं लायकी बिकी. तेव्हा काय एवढं लाईट ना, तेव्हा ड्युटी केला राखेल त्यालाची. हा आणि आमच्याकडे झिपरीकडे लाईट होते एकच बल. तुला सांगतो रोज फिरू नको बाहेर. अहो आजी नाही हो. पण नंतर मी घाबरलो आजी, कारण मी 3 वेळा बाहेर आलो का आवाज बंद व्हायचा. परत खाटावर जाऊन बसलो की आवाज यायचा. आजी म्हणते अशी किती वेळा झालं, म्हटलं अहो 3 वेळा. तर म्हणते थांबू गुरु असं सांगतो. ती परत गुरु असं सांगतो म्हटल्यावर मी घाबरली. आता कारण हे काहीतरी बडबडतील ना मला. ते दिवशी झालं ते म्हातारी बोलली नाही. परत दुसऱ्या दिवशी बाई माणूस रड इकडून गटारावरून आवाज इथेच पाठीमागून. ते पण 12-1 सुमारास. आवाज बाई काही रडतोय, मला वाटलं कोणाचं काय झालं. तरी पण असं मला भीती वाटेल ना. परत दरवाजा खोलला, कारण आमचा दरवाजाने पप्पाने तिथे झोपले असायचे ना. दरवाजा खोलला, बाहेर गेलो की आवाज बंद. घरात आलो की परत आवाज चालू. असं तपन 3 वेळा झाला. पण मी कोणाला आवाज नाही दिला, हे माझं तकदीर होतं. हा म्हणजे म्हणजे कोण रडतंय सर विचारलं विचारलं नाही तेव्हा पण नाही. नाही तर बा एवढी पोरं रडतात का, बाई रडते का असं विचारलं, ते एक मोठं माझं तकदीर धावलं पुढं. ते पण मी दुसऱ्या दिवशी सांगितलं म्हातारीला. म्हातारी म्हणाली अगं पोरा तुला सांगतोय, नशीब तू त्यांना आवाज नाही दिलंस. हा नाही तर का हो का रडतावाय, काय झालं असं बोलली असतीस ना. आता तुझं पण आणि तुझ्या घरातल्यांचं पण काय खरं नव्हतं. मी म्हटलं आई आवाज नाही दिला. म्हणजे त्या लोकांना आवाज नाही द्यायचा. नाही ते झालं, हिनं सांगितलं. पप्पांना हा
गुरुवानो असं असं हिला दिसलं 2-3 दिवस हेच सांगते मला. हे लागलं बरोबर तुला सांगतोय तिकडे काय हे करू नको ते करू नकोस एवढे रात्री फिरू नकोस. तर म्हटलं अहो मला ना चांगला बसून आवाज येतो जोर जोरात. तर मी बाहेर बघायला जाऊ नको. तर म्हणतात तुला भीती म्हणजे तेव्हा नाही भीती वाटली पण तिसऱ्या टायमाला भीती वाटायची मला. असंच व्हायचं असं करता 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 असं तरी किती वेळ झालं मग? असं तरी 4-5 वेळा झाले मग. म्हणजे किती टाइम असं किती वर्ष असं होतच होतं काय 2-3 वर्ष? 2-3 वर्ष नाही मग जवळजवळ 4-5 महिन्यात. अच्छा. 2-3 वर्ष नाही 4-5 महिन्यात हे असं व्हायला लागलं. हा आणि नंतर नंतर मग कोणाच नाही कोणास असं आजूबाजूला दिसायला लागला तिकडं. ती लोक रात्री रात्री जायची ना तर आजूबाजूला पण दिसायला लागलं का? असं म्हणजे कोणतरी दगडीच्या पाठीमागे संडासला बसलाय हा असं त्यांना दिसायला लागलं. पण ती पण पोरं घाबरत ना. पण एक इथला पोरगा घाबरलेला होता. कोण घाबरलेलं? तो कांबाटींचा कोण? कांबाटींचा पोरगा. तो संडासला गेला तेव्हा घाबरला. मग ते सगळं बघून त्यांनी भागवला हा आणि एकदा ते असं कोण दिसलेलं? दिसलं नाही मग गटात घातला न पाडून. पण मग ही लोक म्हणत आपणच पडला तर आपणच नाही पडलेला. म्हणजे कोणीतरी खेचलेलं त्याला. मग हे बंद कधी झालं असं सगळं? जे आता एअरपोर्ट झाल्यावर हे सगळं बंद झालं. एअरपोर्ट झाला आता हे सगळं दिवाळ झालं हा तेव्हापासून मग बंद झालं. तेव्हापासून आता काहीच नाही. नाही तर पहिला आपल्या यात पण ही तर पिंपळ एक होतं. हा हे मागे झाड आहे तिकडे पण असं म्हणतो का? तिकडं म्हणजे अशी त्या वरच्या संडास पासून फिरायची इकडं बाई असायची तर ते. बाई घुसायची. एकदा तर पप्पा नाईटला जायचे. हा नाईटला जाताना एअरपोर्ट वरन आले ते. पण तो एक माणूस चांगला होता. म्हणजे भूतच होतं पण चांगलं. चांगला. पप्पा तिथे वाण्याच्या दुकानावर पडले. पडले तिथून त्या दोघांनी दोघांनी दोघ जण होते ते. होतं भूत म्हणजे असं समान काय करू पण ते चांगले चांगलं म्हणजे चांगलं टायपाचं त्यांनी धरून आपल्या कोपऱ्यापर्यंत आणून सोडला नाही. हा आणि ते नंतर मग सांगायला लागले मला ना दोघांना आणून सोडला नाही. पण मागं बघितले तेव्हा तो दोघं कुठं नाहीस म्हणजे दोघं पण नव्हते. तेव्हा हे एरियात लय होतं. आता काहीच आता कशी भूत राहते लाईटी बिटी रात्रंदिवस चालू. भूत कशी कालोखातनं सावताना दिसतात. एखाद्या वेळी माणूस आपल्या सावटाला पण घाबरतो. पण तो काय म्हणतो मी माझ्या सावटाला घाबरतो. पण एखाद्या वेळी तो भूत उभा असतं. आपण स्वतःला समजायला की आले सावले असे काय भूत कुठं गेलं भूत आहेत. पण ते आता हे लाईटिंगच्या लाईटी किंवा ते आता सगळं डेव्हलप झालंय बघ त्याच्यामुळं कमी. म्हणजे असं दिसत नाही मुंबईमध्ये आता. मुंबईमध्ये पण आता गावामध्ये पण नाही दिसत जास्त. पण तरी भूत ही हायकच. आपण म्हणतो की आपली मनाची ही समजू पण ती तशी नाही. भूत आहे हायच. पण ते कसा वेळ का असतो आता तेव्हाच हे जर मी आवाजाला आवाज देतो कोण रडताय अगं पोरं रडतायत बघा. तर माझं पण काय खरं नव्हतं. त्यांना समजलं असं की तू ऐकतेस त्यांना समजलं असं की कोणतरी आपल्याला ऐकू शकतं असं समजलं असं त्यांना. मग माझं पण मी पण गेले तुझ्या पण मागे लागले असं. एवढंच आहे की अजून एवढं संपलं. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.